नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या दवणे अजींच्या सुरस कथा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्याकडे काल सोमवार झाला, श्रावण चालू आहे. तर श्रावणात येणाऱ्या सोमवाराला आपण श्रावणी सोमवार असं बोलतो. तर या श्रावणी सोमवारच्या दिवशी आपण शंकर महादेवांची पूजा करतो. तर या निमित्ताने आज मी तुम्हाला शंभू महादेवांची एक गोष्ट सांगते. नीळकंठ ही गोष्ट सांगते. त्यांचं नाव नीळकंठ असं का पडलं आणि कसं पडलं ते सांगते. तर ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला समुद्रातून 14 रत्न बाहेर आली. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, उच्चैश्रवा घोडा, त्याच्यानंतर ऐरावत, शंख, कामधेनू, त्याच्यानंतर कल्पतरू, रंभा नावाची एक अप्सरा, आणि शंख, आणि शेवटी अमृत आणि विष असे 14 रत्न निघाली. तर त्या 14 रत्नात शेवटी विष निघालं. पहिली 13 रत्न भराभर सगळ्यांनी नेली. म्हणता हे 14वं रत्न कोण नेणार? विष निघालं, काळकूट विष असंही त्याला म्हणतात. हलाहल ते महाभयंकर जहाल विष होतं. म्हणजे आत्ता आपल्या ह्या युगात ज्याला सायनाईड म्हणतात तसं सायनाईडपेक्षा सुद्धा जहाल विष होतं ते. आणि ते इतकं जहाल होतं की ते जर विष पृथ्वीवर ठेवलं असतं ना तर अख्खी सगळी पृथ्वी जळून गेली असती. आता ते विष कोण घेणार? कोणीच घ्यायला तयार नाही. त्यावेळेला आपले शंकर महादेव बिचारे भोळे ते. मग ते बोलले ते विष मी धारण करतो. कारण स्वर्गात ठेवलं तर स्वर्ग जळून जाईल, पृथ्वीवर ठेवलं तर पृथ्वी जळून जाईल. तर घ्यायला तर पाहिजे. यांनी समुद्र मंथन तर करून ठेवलं, ते ठेवणार पुढे. त्यावेळेला त्या भोलेनाथांनी ते विष प्राशन केलं, प्यायलं ते विष, आणि आपल्या गळ्याच्या इथे असं धरून ठेवलं. खालीही नाही जाऊन दिलं, वरही जाऊन दिलं नाही. आता तुम्ही म्हणाल गळ्यात कसं धारण केलं? तर तुम्ही बघा, माकडं सुद्धा काही खातात ना ते असं दोन्ही बाजूला असं भरून ठेवतात आणि नंतर मग ते पुन्हा तोंडात काढून असं ते खातात. तर तशी काहीतरी त्यांनी सिस्टीम केली आणि ते हलाहल विष त्यांनी आपल्या कंठाच्या इथे धारण केलं. आणि ते त्यांनी धारण केलं. त्याच्यामुळे काय झाला, त्यांचा जो कंठ होता, कंठ म्हणजे गळा, हा आपला जो एवढा हा भाग आहे त्याला कंठ म्हणतात, तो सगळा काळा निळा पडला. त्या विषाचा परिणाम तो होणारच ना. तर तो विषाने आपला परिणाम दाखवला, रंग दाखवला, आणि सगळा त्यांचा गळा काळा निळा झाला. आणि तेव्हापासून आपल्या शंकर बाप्पाला नीळकंठ असं म्हणायला लागले. हे त्यांचं नाव तेव्हापासून नीळकंठ असं नाव पडलं. आणि मग त्यांच्या घशाची आगाग व्हायला लागली ना बाळांनो, म्हणून त्यांनी तो गळ्याभोवती असा साप गुंडाळून ठेवला. साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे, गार वाटावं म्हणून त्यांनी आपल्या गळ्याभोवती साप बांधून घेतला. डोक्यावर चंद्रमा घेतला. चंद्रमा सुद्धा थंड आहे ना, तर त्यांना थंड वाटावं म्हणून त्यांनी डोक्यावर चंद्रमा घेतला. तर अशी ही आपल्या शंकर बाप्पांची छोटीशी नीळकंठ ही गोष्ट होती. बाळांनो, गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.